राज्यातील महायुती सरकारच्या काळात शेतकरी हिताच्या योजना सुरू झालेल्या आहेत। राज्यामध्ये 60,000 सौर कृषी पंपाचं लोकार्पण करण्यात आलंय। मागेल त्याला कृषी पंप मिळतोय। देवाभाऊंच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर इथं या योजनेचं लोकार्पण करण्यात आलंय। तर या कृषी पंपांच्या दुरुस्तीसाठी विमा देखील असणार आहे। यामुळे शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा मिळेल। छत्रपती संभाजीनगरला सर्वाधिक कृषी पंपाचं वाटप करण्यात आलेलं आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा व्हावा म्हणून सौर कृषी पंप आणि बळीराजा मोफत वीज योजना अशा दोन योजनांचा मुहूर्त छत्रपती संभाजीनगरच्या लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात देवाभाऊंच्या हस्ते करण्यात आला आहे। यावेळी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 60,000 पंप दिल्याची माहिती देण्यात आली। या पंपाचा विमा उतरण्यात आला आहे। पुढील 5 वर्षांमध्ये पंपाच्या दुरुस्तीची जबाबदारी आता सरकारने उचललेली आहे। सर्वाधिक कृषी पंपाचा छत्रपती संभाजीनगर हा राज्यातील पहिला जिल्हा असणार आहे। तर येत्या 18 महिन्यांमध्ये शेतकऱ्यांची सर्व वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून येणार असून शेतकऱ्यांसाठी स्वतःची वीज कंपनी स्थापन करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे। शेतकरी हिताचं महायुती सरकार।